न भरून येणारी एक पोकळी त्या ठिकाणी निर्माण झाली। एक महाराष्ट्राचं दृष्ट नेतृत्व, प्रत्येक माणसाची अडचण ऐकून घेणं, त्या माणसाची अडचण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं, अशा पद्धतीनं काम करणारे, आपण म्हणतो नेहमी लाखो मेले तरी चालतील पण लाखोचा पोशिंदा कधी मेला नाही पाहिजे, अशी म्हण असते। आणि ज्या माणसावर लाखो लोक, शेकडो लोक, करोडो लोक अवलंबून असतात, असा माणूस गेल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसाची फार मोठी अडचण त्या ठिकाणी होऊन बसते। अशा ह्या नेतृत्वाला माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी 1 मिनिट स्तब्ध उभा राहून त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उभा राहावं। ओम शांती। बांधवांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तब्बल 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी पार पडत आहेत आणि या निवडणुकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आपल्या पारा जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार आमच्या भगिनी लक्ष्मी गणेशजी बराटे, त्याचबरोबर पारा पंचायत समितीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार जीवन मनोहरजी बराटे व बावी पंचायत समितीचे उमेदवार यशवंत रघुनाथ शिंदे, ह्या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ आपण या प्रचार सभेचं आयोजन या ठिकाणी केलंय। बांधवांनो, या प्रचार सभेला संबोधित करण्यापूर्वी काही मूलभूत प्रश्न मला तुमच्या सगळ्याच्या समोर उपस्थित करायचे। आज जिल्ह्यामध्ये 2 बाजू त्या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहेत। एका बाजूला आम्ही आहेत, प्रशांत बाबा आहेत, कैलास पाटील आहेत, प्रवीण स्वामी आमचे उमरगा लोहारेचे आमदार आहेत, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरजजी पाटील आहेत, ही एक बाजू। आणि दुसरी बाजू राणा पाटील, अर्चनाताई पाटील आणि मल्लू पाटील। ही दुसरी एवढीच बाजू आहे। बाकीचे जर कोणी विचारलं, खास करून भारतीय जनता पार्टीचं बाबा, ही तिघ जर सोडली तर बाकीच्या कुणाला सुद्धा विकास करायची अक्कल आपल्या अख्ख्या जिल्ह्यात नाही। ह्या एकाच घराला कळते, बाकी दुसऱ्याला कोणाला कळालंच नाही। आज बसतो ही एकटंच घर आहे। आता बघा, आम्ही निवडणूक लढवायला लागलोय बांधवानो, 55 जागापैकी आमच्या 28च्या पुढे जागा आल्या। आमची सत्ता जर जिल्हा परिषद मध्ये आली तर त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर आपल्या ह्या जिल्हा परिषदच्या सदस्य
लक्ष्मीताई बराटे सुद्धा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष म्हणून बसू शकतात. थोडक्यात सांगायचा माझा मुद्दा असा आहे की आमच्याकडं जिल्हा परिषदची सत्ता आली तर ग्रामीण भागात राहणारी सर्वसाधारण महिला, जिला ग्रामीण भागाची जाण आहे अशी महिला त्या ठिकाणी जिल्हा परिषदची अध्यक्ष होऊ शकते. आणि पुढच्या बाजूला सांगा की पुढच्या बाजूला जर भाजपची सत्ता आली तर जिल्हाध्यक्ष कोण? वा 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 वा, काय अवस्था आहे. अर्चनाताई पाटील काओ, ही निवडणूक कार्यकर्त्याचे. खासदारकी लागली अर्चनाताई पाटील, आमदारकी लागली राणा पाटील. आता भारतीय जनता पार्टीनं किमान अरे जिल्हा परिषद तरी कार्यकर्त्याला सोडायचे की काही बी नाही लढू द्यायचे. ग्रामीण भागातलं नेतृत्व जे तयार होतंय, तुम्ही जर बघितलं असेल, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब बाबळगावचे सरपंच होते, तिथपासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. आमचे आमदार कैलास पाटील ग्रामपंचायतचे उपसरपंच होते, पुन्हा जिल्हा परिषदचे सदस्य झाले आणि आता 2 वेळेस कळंब धाराशिवचे आमदार आहेत. सांगायचा मुद्दा आणि तात्पर्य इतकंच आहे बांधवानो की ग्रामीण भागातनं सर्वसामान्य कार्यकर्त्याचं नेतृत्व पुढे येणारी ही निवडणूक आहे. ह्या निवडणुकीत सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला संधी न देता माझी बायकोच त्या खुर्चीत बसली पाहिजे हा अट्टास पुढच्या पार्टीचा का? आणि माझं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्याला ओपन चॅलेंज आहे इथं निवडणूक लढणाऱ्याला सुद्धा, की तुमच्यात हिम्मत आहे का की जसं ओम राजे सांगतय की जिल्हा परिषद मध्ये आमची सत्ता आली तर आमची सर्वसाधारण महिला, आमची भगिनी, सर्वसामान्य कार्यकर्त्याची पत्नी, सर्वसामान्य कार्यकर्त्याची आई त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होईल. त्याच पद्धतीनं राणा दादा, आपण अर्चनाताईला बाजूला ठेवून आपण सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पत्नीला जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून संधी देऊ असा कार्यकर्ता सांगू शकतोय का? अजिबात सांगू शकत नाही. आणि मला विचारायचंय, इतकी हाव का हो? तुमच्या घरात 45 वर्ष मंत्रीपद होतं, तुमच्या घरात खासदार होते, आमदार होते, मंत्री होते, इतका हव्यास त्या पदाचा का? बांधवानो, मी एवढंच सांगू इच्छितो की वयाच्या 24व्या वर्षी बाबा साक्षीदार आहेत, गोदावरीताई केंद्रे 2007 ला ह्या ओमराजेनं जिल्हा परिषदच्या अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवलेले आहेत. ही जरा थोडं त्या मल्लू पाटलाला सांगा. नगरपालिकेतून इमान भलतच हवेत गेलंय. आणि अजून मला दुसरी गोष्ट सांगायची की 2007 पासून ते 2026 पर्यंत जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये माझ्या कुटुंबातली एकही व्यक्ती निवडणूक लढवलेली नाही. आणि त्याच्या उलट राणा पाटलाच्या कुटुंबातल्या व्यक्तीनं एकही निवडणूक सोडलेली नाही. अरे कशाला बी टाळ्या मार नको रे. मुद्दा माझा लक्षात आला का? बांधवानो, घराणेशाहीच्या पलीकडं ह्या पाटलाच्या घराण्याला दुसरं काही दिसत नाही. केवळ त्या ठिकाणी स्त्री हट्ट आणि बाल हट्ट ह्या 2 हट्टाच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्याचं राजकारण त्या ठिकाणी चालू आहे. मला आपल्याला इतकंच सांगायचंय
की मी ज्या मतदारसंघातनं आमदार होतो त्या आमदाराचा तुमच्या आशीर्वादानं खासदार झालो, पण बांधवानो कळंब धाराशिव मतदारसंघातनं ना माझी बायको आमदार झाली, ना माझा भाऊ आमदार झाला, ना माझी आई आमदार झाली. कैलास पाटील नावाचं शेतकऱ्याचं एक लेकरू 2 वेळेस आमदार त्या मतदारसंघातनं करायचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलं. आणि तिकडं फक्त कुटुंबाचं खुर्चीला बसवायचं चिटकून ह्या एक भूमिकेतनं त्या ठिकाणी निवडणूक लढवली जाते. हा पहिला फरक. दुसरा फरक, बांधवानो उद्धव साहेबांनी मला एकदा आमदार 2दा खासदार व्हायची संधी दिली. 2022ला आमचा पक्ष फुटला, पण आमचा पक्ष फुटल्याच्या नंतर तिकडं गेलं 100 कोटी रुपये होते, तिकडं गेलं सत्तेत बसता येत होतं, तिकडं गेलं पद मिळत होतं. मी सुद्धा तुम्हाला विकास करायला चाललोय असं सांगून तिकडं पालतं पडता येत होतं, स्वतःचा स्वार्थ साधता येत होता. पण ज्या मतदारांनी मला मतदान केलं, ज्या पक्षानं माझ्यावर विश्वास टाकला, त्यांच्याशी कुठेही गद्दारी न करता कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाच्या नावाला कुठेही डाग न लागता मी आहे तिथं तुमच्यासाठी प्रामाणिकपणे ठामपणे ह्या सगळ्या गोष्टीवर लात मारून उभा आहे. बांधवानो, आम्ही स्वार्थासाठी, पैशासाठी, सत्तेसाठी संधी साधूपणा करणारी माणसं नाहीत. आम्ही प्रामाणिक, निष्ठा आणि इमानदारी ह्या भूमिकेतनं राजकारण करणारी माणसं आहेत. आता पुढचं, ज्या शरद पवारांनी डॉक्टर पाटील आणि राणा पाटील यांना 45 वर्ष मंत्री पद दिलं, मी तर म्हणतोय बाबा राणा पाटलाला वर्गात सुद्धा मॉनिटर मास्तरनं केलं नसेल लवकर, पण पवार साहेबांनी डायरेक्ट मंत्री केलं. त्या पवार साहेबाची सत्ता गेली रे गेली की एका रात्रीत गडी कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये. आणि सांगतेत काय, मला विकास करायला चाललोय. खरंच ही पुढारी विकास करायला चाललेत का हो? खरं कारण सांगू का तुम्हाला? 45 वर्ष मंत्री पदाच्या काळात जी काळा पैसा हाणलाय ती ईडीच्या धाडीपासून वाचवण्यासाठी ही कमळाबाईकडे चालले, ती खरं कारण. पण सांगताना तुम्हाला भाषणात सांगते विकास करायला चाललोय. तिकडं काहीतरी जाऊन पदरात पद पडल ही खरं कारण. सत्तेच्या माध्यमातून परत आपला जुना धंदा तेजीत आणता येईल ह्याच्यासाठी भाजपमध्ये जाणं ही खरं कारण. पण सांगताना मात्र तुम्हाला सांगितलं जाते विकास करायला चाललोय. आता माझा दुसरा प्रश्न आहे की अशा पद्धतीनं प्रामाणिकपणे निष्ठेने राजकारण करणारी एक बाजू आहे आणि जिकडं खोबरं तिकडं चांग भलं म्हणणारी संधी साधू स्वार्थी वृत्तीची दुसरी बाजू आहे. निवड तुमची आहे बांधवानो की ह्याच्यातली चांगली बाजू आणि योग्य बाजू कोणची आहे त्याचा निर्णय उद्याच्या 7 तारखेला त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. ही 2 विषय झाले. पुढं मला वारंवार सांगितलं जातं विकासावर बोला, विकासावर बोला. बिलकुल बोललंच पाहिजे, कारण आपल्या जिल्ह्याचा विकास झालायच तेवढा. झाला का नाही? 45 वर्ष पद्मसिंह पाटील, राणा पाटील मंत्री असल्यामुळं आपला जिल्हा अख्ख्या देशात कुठं आहे? दरिद्री जिल्ह्याची यादी, मागासलेल्या जिल्ह्याची यादी केंद्र सरकारनं जाहीर केली. तर ज्या जिल्ह्यात डॉक्टर पाटील, राणा पाटील 45 वर्ष मंत्री राहिले त्या मंत्रिपदाचा या जिल्ह्याला काय उपयोग? तर दरिद्री जिल्ह्यात पूर्ण देशात क्रमांक 3चा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा? धाराशिव. नशीब तुम्ही टाळ्या वाजवल्या नाही. आंबेजवळ घ्या, टाळ्या वाजवल्या कडकडा कडकडा. म्हणलं हे ना तर बापल्या का साधायले म्हणलं. आता बघा
45 वर्ष मंत्रीपद मिळून आपला जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत 3ऱ्या नंबरला, पण त्या जिल्ह्याचा मंत्री म्हणून राहिलेला माणूस जेव्हा 2009ला खासदारकीची निवडणूक लढवतो तेव्हा त्याची इस्टेट जाहीर केल्यावर असं लक्षात आलं की पूर्ण भारत देशात क्रमांक 3चा श्रीमंत खासदार म्हणून मंत्री राहिलेले डॉक्टर पद्मसिंह पाटील त्या ठिकाणी अख्ख्या देशात श्रीमंत खासदाराच्या यादीत 3 नंबरला. मग माझा तुम्हा सगळ्या जनतेला प्रश्न आहे की नेमका 45 वर्ष मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का पद्मसिंह पाटलाच्या घराला झाला, ह्याचा शांत डोक्यानं विचार करा आणि मग तुमचा निर्णय घ्या. पुढचं मला आपल्या सगळ्याला अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगावं वाटतंय की उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्याच्यात 1.5 वर्ष आपलं कोरोनामध्ये गेलं, 1 वर्ष काम करता आलं. पण उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना कुठलीही अट शर्त न लावता एका अंगठ्यावर शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचा निर्णय बांधवानो त्या ठिकाणी घेणारा एकमेव मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते. त्याच 1 वर्षाच्या काळात आपण धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला मंजूर केलं, चालू देखील केलं. आता तुम्ही म्हणसाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आमच्या ग्रामीण भागाला उपयोग काय? तर बांधवानो उपयोग असा आहे की डॉक्टरनं तुम्हाला 3 लाखाचं 4 लाखाचं ऑपरेशन करायला लावलं, मेंदूवरची शस्त्रक्रिया 7 लाखाची 8 लाखाची ऑपरेशन करायला लावलं, तर गरीब माणसाच्या खिशात पैसे नसल्यामुळं ते ऑपरेशन करू शकत नाही आणि स्वतःच्या रक्ताच्या नात्यातला माणूस डोळ्या देखत पैशाअभावी उपचाराअभावी तडपडून मरण्याशिवाय त्या कुटुंबातल्या व्यक्तीकडे दुसरं काही राहत नाही. अशा सगळ्या गरीब लोकांचे ऑपरेशन त्या कॉलेजला तज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्यामुळं सगळ्यावर मोफत ऑपरेशनचे उपचार केले जाऊ शकतात आणि अनेक ग्रामीण भागातल्या लोकांचा जीव त्याच्यातनं वाचतो. म्हणून हे कॉलेज धाराशिवला होणं महत्वाचं होतं, ते आम्ही केलं. ते सुद्धा शासनाच्या मालकीचं, सरकारच्या मालकीचं केलं बांधवानो. हा सगळ्यात मोठा फायदा आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आहे. आता उलट 1991ला पण असंच एक कॉलेज आपल्या जिल्ह्यात मंजूर झालं, पण झालं कुठं? कुठं झालं? नेरूळ म्हणते. तुम्हाला वाटेल तुळजापूर तालुक्यात बारूळच्या शेजारी नेरूळ आहे काय की? नेरूळ मुंबईत आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जर 91ला ती मेडिकल कॉलेज मुंबई नेरूळच्या ऐवजी धाराशिवला झालं असतं तर आपल्या जिल्ह्यातल्या कित्येक लोकांचे जीव त्या कॉलेजमुळे वाचले असते, त्यांच्यावर उपचार झाले असते, त्यांच्यावर ऑपरेशन झाले असते आणि कित्येक लोकांचे प्रपंच सुद्धा वाचले असते. कारण 91 पासून आज 2026 आहे. ह्या 36 वर्षात त्या कॉलेजचा किती फायदा जर आपल्या जिल्ह्यात झाला असता तर आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना झाला असता का नसता हो? पण केलं कुठं? मुंबई नेरूळ. हिथून 4 जणाला उचलून नेते, तिथं नीट करते आणि हिथं आणल्या त्यांच्या पुढे तिथं अंडकाळ्या लावून विचारते कस काय नीट झाला का? हाणलं पाहिजे का नाही हो यांना? बांधवानो, मला त्याच्या पुढचा प्रश्न आहे की आता जिल्हा परिषदची निवडणूक आहे. 36 वर्ष झालं मेडिकल कॉलेज पद्मसिंह पाटलाचं, राणा पाटलाचं मुंबईला चालू आहे. शासनाच्या मालकीचं नाही, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचं हे मेडिकल कॉलेज आहे. आणि तिथं मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील, मरुस्तोर सदस्य राणा पाटील, मरुस्तोर सदस्य अर्चनाताई पाटील, मरुस्तोर सदस्य मल्लू पाटील, सगळं एका घरात, नाव ट्रस्टचं. माझं राणा पाटलाला जाहीर आव्हान आहे की ह्या 36 वर्षात
91 पासून ते 26 पर्यंत तुम्ही अख्ख्या धाराशिव जिल्ह्यातल्या, पूर्ण धाराशिव जिल्ह्यातल्या एका तरी गरीब शेतकऱ्याचं, शेतमजुराचं पोरग फुकट डॉक्टर केलेलं एक, म्हणतो एक, अशा सभेत दाखवायचं. एक पोरग गरीबाचं, एक शेतकऱ्याचं, एक शेतमजुराचं, एक तरी पोरग दाखवायचं, मग जिल्हा परिषदची मतं मागायची, नाही तर मागायची नाहीत, असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. मी प्रचार सुरू झाल्यापासून प्रत्येक सभेत बोलतोय, पण अजून एक सुद्धा पोरग दाखवू शकले नाहीत. का? एक MBBS ऍडमिशन करायला 1.5 कोटी रुपये मिळतात. किती? 1.5 कोटी. अशा 60 जागा त्या कॉलेजमध्ये दर वर्षी भरल्या जातात. 60 दीड 90 कोटी रुपये. सोयाबीनचा भाव पडला तरी, ऊस कोणच्या कारखान्याला नाही गेला तरी, कांद्याचा भाव पडला तरी, काही जरी नैसर्गिक आपत्ती आली, दुष्काळ जरी पडला, तर राणा पाटलाच्या घरात 90 कोटी रुपये ह्या कॉलेजच्या माध्यमातून येतात. आणि त्या 90 कोटी रुपये एका वर्षातले 5 वर्षाचे 450 कोटी रुपये गोळा करायचे, इकडं यायचं, त्याच पैशाच्या ताकदीवर तुमची मतं घ्यायची आणि त्याच्यावर पुन्हा राजकारण करायचं, सत्तेत यायचं, त्या सत्तेच्या माध्यमातून परत पैसा गोळा करायचा. ह्या दुष्टचक्रात ह्या जिल्ह्याला गेल्या 40-45 वर्षात ज्यांनी अक्षरशः सामान्य लोकांचं रक्त शोषून खाल्लंय, अशा मंडळीला तुम्ही मत देणार का? हा माझा मूलभूत सवाल इथल्या सर्वसामान्य नागरिकाला आहे. तुम्ही ठरवायचंय. आता बांधवानो, मला आपल्या सगळ्याला आनंदानं सांगावंसं वाटतंय की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून वाशी सरमकुंडी रस्ता 5 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी ह्या रस्त्यासाठी निधी मंजूर केला. त्याचबरोबर काम केलं. वाशी गोलेगाव खानापूर 4.5 कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं. वाशी गोलेगाव इसरू खानापूर ह्या रस्त्यावरचा पूल 1,61,00,000 रुपयाचा. बांधवानो, हे काम मी खासदार म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं मंजूर करून घेतलेत. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे, लाईटची अडचण प्रचंड मोठी आहे ग्रामीण भागातली. बांधवानो, आपल्या सगळ्याला मला सांगावं वाटतंय, RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे, ज्याचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार असतो. मी आपल्या लाईटची अडचण लक्षात घेऊन आपल्या वाशी तालुक्यामध्ये वाशी आणि बावी ही 2 नवीन सबस्टेशन, त्याचबरोबर ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर पारा आणि पिंपळगाव ह्या ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर हे आपण मंजूर केलेत. बऱ्याचशा गावात एजी फीडर सेपरेशन, गावठाण फीडर सेपरेशन, लिंक लाईन कनेक्शन, लॉस रिडक्शन ह्याची कामं चालू आहेत. आणि माझा आपल्याला शब्द आहे की पुढच्या 6 महिन्यात ते वर्षभरात ह्या सबस्टेशनची ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मरची कामं झाल्यावर लाईटच्या बाबतीत जिल्ह्यात आपल्या तालुक्यात कसल्याही प्रकारची अडचण शेतकऱ्याला येणार नाही. ह्या पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी RDSSच्या माध्यमातून केलंय. बांधवानो, आपल्या सगळ्याला मला सांगायचंय की आपण जर बघितलं असेल तर जंगली रम्मी ॲप, मला वाटतं महिलांना जास्त माहिती असेल जंगली रम्मी ॲप. किती लोकांचे प्रपंच बुडाले हो, किती लोकांनी ह्या जंगली रम्मी ॲपच्या नादात स्वतःच्या प्रपंचाचं वाटोळं करून घेतलं. कोण जाहीर बोलत नाही, पण ह्या जंगली रम्मी ॲपच्या नादाला लागून ग्रामीण भागातल्या अनेक प्रपंच, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत. मी एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. एक उदाहरण, आमच्या इथं कावलदारा बावी मधले एका JCB चालक असणाऱ्या माणसानं ह्या जंगली रम्मी ॲप मध्ये एवढे पैसे हरले की अख्खी प्रॉपर्टी विकून सुद्धा
त्यांना सावकाराची भरती होईना, शेवटी त्या माणसानं स्वतःच्या गरोदर पत्नीची, स्वतःच्या 3 वर्षाच्या मुलाची विष देऊन हत्या केली आणि स्वतः गळफास लावून अख्खं कुटुंब ह्या जंगली रम्मीमुळे त्या ठिकाणी संपलं बांधवानो. हीच विषय मी लोकसभेत सन्माननीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवजीला सांगितलं. म्हणलं साहेब हे एक उदाहरण आहे, असे लाखो उदाहरण प्रत्येक गावात भेटतील. माझी आपल्याला विनंती आहे की आताच्या आता लोकसभेमध्ये ह्याच्यावर बंदी आणणारा कायदा तुम्ही आणा. आणि बांधवांनो, मी लोकसभेत ही मागणी केल्याच्या नंतर त्याच अधिवेशनात 5व्या दिवशी ह्या जंगली रम्मी ऍपवर बंदी आणायचा कायदा आला, मंजूर झाला आणि दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतीची स्वाक्षरी होऊन ऑनलाईन जंगली रम्मी ऍप सारखे ऍप बंद झाले. मला वाटते ग्रामीण भागातले शेकडो प्रपंच ह्याच्यामुळे वाचले. हे काम तुमचा खासदार विरोधात असताना सुद्धा करू शकला. आपल्या सगळ्याला माहिती आहे, आलिमको नावाची संस्था ग्रामीण भागामध्ये कृत्रिम पाय, कृत्रिम हात, ज्याला पाय नाही त्याला पाय कृत्रिम, ज्याला हात नाही त्याला हात, ज्याला कानानं ऐकू येत नाही त्याला कानानं ऐकायची मशीन, ज्याला दिसत नाही त्याला स्मार्ट स्टिक, स्मार्टफोन, त्याचबरोबर ज्याचे पाय नीट नाहीत, चालता येत नाही त्यांना इलेक्ट्रिक सायकल 3 चाकी. बांधवानो, अशा पद्धतीनं अपंग बांधवाला वस्तू देणारी ही संस्था केंद्र सरकारची 1976 पासून कार्यरत आहे. 1976 ते 19 आपल्या जिल्ह्याला खासदार होते का नव्हते? 76 ते 19 एकदा सुद्धा ही योजना आपल्याकडे राबवली नाही. मी पहिला खासदार आहे ज्यानं ही योजना राबवली आणि 7 कोटी रुपयाचं साहित्य आपल्या भागातल्या अपंग बांधवाला 1 पैसाही त्याचा न खर्च होता त्या ठिकाणी मिळवून दिलं. बांधवानो, हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं पहिल्यांदा खासदार झाल्या त्या ठिकाणी केलं. आज मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की लोकसभेत तुमचे प्रश्न आम्ही मांडतो का नाही? शेतकऱ्याला मला विचारायचंय, खास करून तुमची निश्चिती झाली का नाही अजून? हसायला लागली ती, म्हणते ती का? अहो 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन तुम्ही 3200 ऐकलं. केवळ केंद्र सरकारनं सोयाबीन आयात केल्यामुळं, केवळ एका केंद्र सरकारच्या धोरणामुळे आपल्याला 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन 3200 रुपयानं क्विंटलनं विकायची पाळी आली. ही अवस्था. कांद्याचा काय भाव आहे? एकरला 50,000 तरी खर्च येते का नाही कांदा काढायला? मार्केटला न्यूज स्टोर 55,000 येईल का तेवढी पट्टी? मग कवा निश्चिती व्हायची नेमकी? बाई और बहिनो सांगा तरी आम्हाला. खताच्या किमती मी आणल्यात काल, आवर्जून आणलंय मी काढून. खताच्या किमती 2000 त्या ठिकाणी 14ला काय भाव होते खताचे वाचून दाखवू का? 10-26 1076 रुपये भाव होता. आता झालाय 2025. जरा मोठ्यानं टाळ्या होऊ द्या की. अजून कमळाबाईचा नाद करायचा काय की बहुतेक? आता तर 3000 रुपयेच करते बघा. आता काय माणसं. DAP 1200 रुपयाला होता, आता झालंय 1350. 12-32-16 1176 रुपये भाव होता, आता झालाय 2025. 24-24-0 1200 होता, आता झालाय 1900. 15-15-15 900 होता, आता झालाय 1650. 19-19-19 1650 होता, आता झालाय 2075. MOP 900 रुपये होता, आता झालाय 1850. उत्पन्न दुप्पट झालं नाही पण खताचा भाव मात्र दुप्पट झाला. अशा टाळ्या वाजवीत राहा म्हणजे ती तिप्पट करते.
14 35 14 1300 रुपये भाव होता, आता झाला 2175. 9 24 24 1850 होता, आता झाला 2100. मग झाली की निश्चिती झाली का नाही? इतकी दयनीय अवस्था ज्या सरकारनं शेतकऱ्याची केली. मला तुम्हाला अजून विचारायचंय, विधानसभा निवडणुकीच्या आधी तुम्हाला काय शब्द दिला होता? काय दिला होता? कर्जमाफीचा शब्द दिलता का नाही? मग मिळाली का कर्जमाफी? आता कमळाबाईचा माणूस आला की त्याला म्हणायचं कर्जमाफी देन मगच मत मागायला ये, नाही तर येऊ. रास्त आहे का चूक आहे माझं? बांधवानो, सरकार किती गंमतशीर आहे. निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीला सरसगट पगारी, आणि आता घरात दोनच, सासू म्हणती तुझं बंद कर, सून म्हणती तुझं बंद कर, चालू आहे ह्यांच्यात. आणि ही KYC ची कागद घेऊनच हिंडायली ती आता सध्या. ही परिस्थिती आहे का नाही खरी? त्याच पद्धतीनं निवडणुकीच्या आधी आनंदाचा शिदा, आणि निवडणूक झाली की हायब्रिड आलं का नाही? हायब्रिड. ह्याचा विचार बांधवानो तुम्ही करा. मी अतिशय प्रामाणिकपणे स्पष्ट शब्दात आपल्या सगळ्याला सांगितलंय की आमचे जे उमेदवार आहेत, आमच्या लक्ष्मीताई बराटे, त्यांचे पती जे आहेत गणेश बराटे, ह्या माणसाचं काम आहे का नाही हो सामाजिक? आहे का नाही? फक्त आता निवडणूक आल्यावर दाम द्यायला पैसे नाहीत गाड्या त्याच्याकडे तुम्हाला. मग तुम्हाला काम करणारी प्रामाणिक इमानदार माणसं पाहिजेत का नको? मग आपली जबाबदारी काय? आता मग आमचं बाबाचं असं झालंय, आम्ही सगळे सामान्य कार्यकर्त्याची फौज घेऊन निघणार आहोत. हो, माझी बायको मला भाकर खाऊ घालून 2 लेकरं सांभाळून आनंदात आहे बिचारी. तिला जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या खुर्चीची आस नाही. कुणाच्या बायकोला आहे ते तुम्हाला चांगलं माहित आहे. आता निर्णय तुमचा आहे की सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसाला आपण संधी द्यायची का नाही. मी गणेश बराटेंचं तुम्हाला काम सांगतो. मांजरा नदीवर स्वखर्चातनं या माणसानं 100 लोखंडी दरवाजे जी बसवले, यातून 200 हेक्टर जमिनीची त्या ठिकाणी सिंचन क्षमता या माणसानं तयार करून दिली. डोंगरेवाडी सारवा रस्त्याचं अर्धा किलोमीटरचं काम या माणसानं मजबूतीकरणाचं स्वखर्चातनं केलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे जे रस्ते खराब झाले होते, त्या रस्त्याची स्वयंखर्चातनं दुरुस्ती या माणसानं केली. ग्रामस्थासाठी मोफत घरपोच पाणी वाटप या माणसानं केलं. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन असेल, प्रत्येक वर्षी जगदंबा देवी यात्रा निमित्त प्रसाद वाटप असेल, बांधवाने या माणसानं अनेक कामं केली. तुम्ही साक्षीदार आहेत, मी काय सगळे वाचून दाखवावे असं नाही. मला वाटतंय अशा पद्धतीनं तुमच्यात काम करणारा, कामासाठी लढणारा कार्यकर्ता आज ती निवडणुकीला उभा आहे. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, कोरोना आला आम्ही घरी होतो का हो? आम्ही तुमच्यात होतो. महापूर आला, अतिवृष्टी आली, आम्ही घरी बसलो का तुमच्यासाठी रस्त्यावर होतो? मग काम करणाऱ्या माणसाला आपण संधी देणं गरजेचं आहे. बांधवांनो, माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सगळ्यांनी मतरूपी आशीर्वाद त्याच्या पाठीशी उभा करणं नितांत गरजेचं आहे. आता लोकसभेला आपण प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी यश आम्हाला मिळवून दिलंय बांधवांनो. पण नगरपालिकेच्या वेळेस आता तुम्हाला सांगतो गंमत काय झाली. मी तुळजापूर नगरपालिकेचं उदाहरण देतो. तुमचे कोण पाहुणे रावळे असतील तुळजापूरला तर विचारा. एका मताला 30,000 रुपये. 4 मतं तुमच्या घरात असते की 1 तोळ्याची सोन्याची अंगठी. आता आम्ही कुठं जावं? बँकच हुडकावी लागेल रातच्याला आम्हाला कुठंतरी. कुठून आणायचे? नाही देऊ शकलो.
बांधवानो तरी सुद्धा फक्त 800 मतं आम्हाला तुळजापूर नगरपालिकेत कमी पडली, फक्त 800 मतं. आज पैशाच्या ताकदीवर आम्हाला त्या ठिकाणी अडचण आली. का अडचण? मतदारसंघच 3200 मताचा आणि 3200 पैकी 3100 लोकांना सोन्याच्या अंगठ्या. आम्ही दम कसा काढायचा? आम्ही निवडणूक कशी लढवायची? आम्ही निवडून कसं यायचं? नाही यश आलं. पण मला एवढं सांगायचंय की आता डॉक्टर पाटील दमलेत, राणा पाटील बी दमलेत, अर्चनाताई बी दमलेत. आता नव्या दमाचं एक गभरू पाटील आहे, मल्लू. ती काय म्हणते? जिल्हा परिषदला तुमची सत्ता आली, फक्त एकाच निवडणुकीत बरं का, फक्त एक निवडणुकीत आम्हाला यश मिळालं नाही, तर मी माझं नाव बदलतो. आता पोराचं नाव बदलायची काय तरतूद आहे आपल्याकडं? काय काय असं जर सांगा, म्हणजे त्याचं बारसं करून नवीन आपण. नाही, मला त्यांना एवढं सांगायचंय, बाबा रे, 2014ला आपले आजोबा पद्मसिंह पाटील 2.5 लाख मतानं पडलेत लोकसभेला. 2019ला आपले पप्पा 1,29,000 मतानं पडलेत लोकसभेला. आणि 2024ला आजोबाचं पप्पाचं रेकॉर्ड मम्मीनं तोडलंय. 3,29,000 मतानं पडल्यात लोकसभेला. आणि जर तुमच्यात लयच खुमखुम्या असल, आजा झालाय, वडील झालाय, आई झाली, आता तुला यायचं असतं तरी 29ला ये म्हणाव. माझी ज्या कंटा मी काय कमाल करते ती तुला दाखवेल म्हणाव. 29ला इच्छा असेल तरी ये म्हणाव, काय माझी हरकत नाही. बांधवानो, ह्या पद्धतीनं माझ्या कामाला बी हिनवलं चाललंय. आता तुमच्या शेतातला डीपी जळाला, कांद्याच्या रोपाची लागण चालू असेल, ऊसाच्या बियाण्याची लागण चालू असेल, तुमच्याकडे माझा नंबर आहे, तुम्ही मला फोन करता हो, मी डीपी देतो. ती काय म्हणते? ती ही काय खासदाराचं काम आहे का? आता मला तुम्हाला विचारायचंय, गुराक्याच्या माग फिरणाऱ्या गुराच्या माग फिरणारा जी गुराकी असतंय का, त्याच्याकडे सुद्धा आपला नंबर आहे. गाय आजारी पडू, म्हैस आजारी पडू, ती डायरेक्ट फोन लावते, दादा अडचण आहे. आता तिथं डॉक्टर पाठवला तरी म्हणजे खासदाराचं काम आहे का? आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, खासदाराला खासदारकीची निवडणूक लागल्यावर गुराक्याचं मतदान चलतंय का चलत नाही? चलतंय ना. मग मतदान चलतंय, काम दुखतंय का? आता खासदारकीची निवडणूक लागल्यावर शेतकऱ्याचं मतदान खासदाराला लागतंय का नाही? ड्रायव्हरचं मतदान खासदाराला लागतंय का नाही? मी 24 तास मधला 24 तास वेळ तुमच्यासाठी वाहून घेतलेला आहे. माझा कुठला कारखाना नाही, माझी कुठली संस्था नाही, 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे बांधवानो. म्हणून हे काम मी करू शकतो. माझं आव्हान आहे, तुम्ही सुद्धा 24 तास द्या, 48 तास द्या, पण आमच्या कामाची स्पर्धा करा, आमच्या कामाला हिनवू नका, एवढी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. आणि माझी तुमच्या सगळ्याला विनंती आहे की आमची सगळी माणसं जी उभा टाकलीत ती सगळी स्वतःच्या कामाच्या जोरावर, कर्तृत्वाच्या जोरावर उभा टाकली. त्यांचं चिन्ह काय? तिन्ही उमेदवाराचं काय हाय ना लक्षात? बांधवानो, मतदान करत असताना सुद्धा शांततेत करा. आता ह्या नगरपालिकेला काय झालं? 2 मतानं, 1 मतानं, 4 मतानं आमचे बरेच नगरसेवक पडले, बरीच लोक पडली. काय होतंय? तुम्ही गडबडीत मतदान करायला गेला, तुम्हाला चिन्ह नाही दिसलं, निवडणूक अधिकारी म्हणते मामा वरच्यातलं एक दाबा आणि खालच्यातलं एक दाबा. ही वरच्या कडचं एक दाबून येते आणि खालच्या कडला एक दणका देऊन येते. असं चुकीचं मतदान करू नका. आपल्या उमेदवाराचं नाव वाचा, आपल्या उमेदवाराचं चिन्ह बघा, आणि दिसत नसल तर त्या केंद्राध्यक्षाला विचारायचं, बाबा ह्याच्यावर व्यवस्थित लाईट नाही, मला दिसत नाही. त्याला विचारायचा तुमचा अधिकार आहे. घाई गडबडीत चुकीची बटणं दाबून येऊ नका. शांततेत नाव वाचून चिन्ह बघूनच बटन दाबा.
जिल्हा परिषदचं झालं की पंचायत समितीला मशीन एकच आहे का दोन आहेत? पंचायत समितीची दुसरी मशीन असणार आहे, तिकडं जावा, तिथलं नाव वाचा, चिन्ह बघा, तिथलं बटन दाबा, व्यवस्थित बटन बघून, व्यवस्थित चिन्ह मशालीचं बघून त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला विजयी करावं. आणि मला तुम्हाला एवढंच विचारायचंय की तुम्ही जिल्ह्याच्या बाहेर गेलाव, महाराष्ट्रात गेलाव, कुठं जरी गेलात, तुम्हाला जर विचारलं तुमचा खासदार कोण आहे, तुम्ही ओमराजे नाव सांगितल्यावर तुमच्याकडे स्वाभिमानाच्याच नजरेनं पुढचा माणूस बगल बांधवानो. अशाच पद्धतीचं काम आम्ही आमच्या कार्यकाळात केलंय आणि त्याच ताकदीवर, तुमच्याच आशीर्वादावर, तुमच्या क्षमतेवर, तुमच्या प्रेमावर आम्ही ही सगळी माणसं उभा केली. आमच्याकडं तुम्हाला द्यायला 5,000 नाहीत, 10,000 नाहीत, पण मी सगळ्या उमेदवाराला सुद्धा आवाहन करतो, गणेश आपण काम करतोय, कुठे गेले गणेशराव, काम करतोय आपण, पण असं काम करायचं बांधवांनो की पुढच्या 5 वर्षात आपल्या विरोधात उभारायची हिंमत सुद्धा माणसाची झाली नाही पाहिजे. अशा सगळ्याकडनं काम मला अपेक्षित आहे. तुम्ही वेळ देताय पण पूर्ण वेळ द्या. 100% वेळ जर आपण लोकांसाठी दिला तर मी तुमच्या पुढं जिवंत उदाहरण आहे की 100 कोटी रुपये खर्चून सुद्धा 3,30,000 मतांना या ठिकाणी या मतदारसंघानं मला लोकसभेत पाठवलंय. आणि म्हणून त्या पद्धतीचं काम आपल्या सगळ्याकडनं अपेक्षित आहे. आज ह्या प्रचार सभेच्या माध्यमातून एवढंच आवाहन करण्यासाठी मी आपल्या सगळ्याच्या समोर येतोय. मतदानाची तारीख किती आहे? कोण म्हणलं ती उठीव त्याला जो आपल्याला आहे का बघ. 7 आहे म्हणून सांग. 7 2 तारीख होऊन गेली. 7 आहे. 7 5 म्हणला होता का? 2 कोण म्हणलं होतं? हा बेटा मला ही दोन आवाज आला की 7-2 म्हणलं. मग हाय टप्प्यात म्हणलं नाहीत राहिला आपली भाकड फुकरच जिरली म्हणलं इथं तासभर आरडून 7-2 म्हणल्यावर मग योग्य आहे. 7 तारखेला मशाल या चिन्हा पुढचं बटन दाबून या सगळ्या उमेदवाराला प्रचंड मतानं विजयी करा. आणि परत त्याच गोष्टीची आठवण करून देतो की जिल्हा परिषदचे अध्यक्ष सामान्य घरातली महिला झाली पाहिजे का? ज्या कुटुंबानं या मतदारसंघाचं रक्त 45 वर्ष शोषून केलंय त्यांचा नातेवाईक, त्यांची बायको खुर्चीत बसली पाहिजे. एवढाच विचार करून आपण मशालीच्या पुढचं बटन दाबावं ही विनंती करतो आणि आपल्या सगळ्याची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.